नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। बरेचदा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपल्याला दाल खिचडी जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला वाटतं आपली घरी अशी का बनत नाही, तर तशीच सेम टू सेम टेस्ट रेसिपी मी आज इथे दाल खिचडीची तुम्हाला दाखवणार आहे। घरच्या आहे त्या साहित्यामध्ये डाळी वापरून ही रेसिपी एकदम सेम टू सेम तशीच बनते। तर चला आता रेसिपी आपण चालू करूया। त्यासाठी इथे मी तांदूळ वापरलेला आहे 1 कप, आणि तुम्हाला बासमती तांदूळ जर वापरायचा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता। आणि त्यानंतर इथे अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे, पाव कप मूग डाळ घेतलेली आहे आणि पाव कप इथे मसूर डाळ घेतलेली आहे। हे सगळ्या डाळी आता इथे मिक्स करून घ्यायच्या आहे। यातली मसूर डाळ बिलकुल स्किप करू नका, मूग डाळ आणि मसूर डाळ, त्याने टेक्स्चर जे येतं खिचडीला ते त्यामुळेच येतं तसं सेम। आणि धुवून घेतलेलं आहे 3 पाण्याने स्वच्छ। त्यामध्ये आता याच्यात हळद टाकून द्यायची आहे आणि हळद टाकून याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे फोडणीची तयारी आपण चालू करूया। तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये, सोबतच थोडंसं तेल पण यामध्ये मी ॲड करणार आहे। आणि डाळ खिचडी म्हणजे बाहेर जे असते राईस बनलेला असतो त्याला फक्त ते तडका देतात डाळीला वरतून, आणि डाळ आणि भात वेगळा वेगळा मिक्स करतात, पण ही टेस्ट तशीच सेम टू सेम लागते। आपण तसं करणार नाही आहे। तर तेलामध्ये आता गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकल्यानंतर लसूण अद्रक ठेचलेलं, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची स्लीट करून इथे टाकलेली आहे। 1-2-4 सेकंद फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे, कच्चा राहू द्यायचा नाही कांदा, नाहीतर मग खिचडीला तुमची चव लागणार नाही व्यवस्थित। आता कांदा इथे छान असा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यामध्ये आता टमाटा इथे चिरून घेतलेला आहे ते इथे टाकून द्यायचं आहे। फ्राय करायचं आहे व्यवस्थित, आणि टमाटर लवकर फ्राय होण्यासाठी मी यामध्ये आता मीठ टाकते आहे। यावेळेला तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर खिचडी बनल्यावर पण तुम्ही मीठ टाकू शकता, आणि हळद पण टाकून घेतलेली आहे, म्हणजे मग टमाटर पटकन नरम पडतं, व्यवस्थित त्याचं शिजल्या जातं। आता हे टमाटर पण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, तोपर्यंत आता आपण आपली खिचडी जी लावली होती शिजवण्यासाठी ती बघूया। तर बघू शकता एकदम मस्त जसं टेक्स्चर हवं आहे तसं सेम टू सेम झालेलं आहे। त्यामुळं एक वेळ थोडं पहिले पाणी कमी टाकलं तरी चालेल, नंतर तुम्हाला पाणी ॲड करता येतं। तर आता मी याच्यात थोडं पाणी टाकून याला आता व्यवस्थित असं घोटून घेतल्यासारखं करते आहे। आणि त्याचबरोबर आपले मसाले पण आता व्यवस्थित फ्राय झालेले आहे। त्यामध्ये परत थोडीशी हळद टाकून मी धना पावडर थोडीशी टाकलेली आहे, एकदम थोडासाच गरम मसाला टाकलेला आहे, गोडा मसाला, आणि लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट टाकताना चवीनुसार टाका, कारण पहिले आपण सुकी लाल मिरची आणि हिरवी लाल मिरची असं दोन्ही याच्यात टाकलं होतं। थोडीशी कोथिंबीर मी फ्राय करताना टाकते आहे, कारण याने टेस्ट खूप छान येते आणि तुम्हाला वाटणार नाही सेम टू सेम हॉटेलसारखी डाळ खिचडी होते। मी जेव्हा बनवली होती तेव्हा माझे मिस्टर मला म्हणाले की मला पण ही रेसिपी शिकवून दे, तर मी त्यांना म्हणलं यूट्यूबला अपलोड केलेली आहे, तुम्ही बघा। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आता ह्याला पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून याला शिजू द्यायचं आहे। वरतूनच जो आपण मेन तडक्यावाली बाहेर आपल्याला मिळते तशी करायची आहे। त्यामुळे तूप घेतलेलं आहे, तूप गरम करून त्यामध्ये परत थोडीशी मोहरी आणि जिरे जास्त टाकलेले आहे, त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट मी इथे टाकून घेतलेलं आहे। आणि तडका आता ह्या खिचडीला वरतून देणार आहे, म्हणून दाल तडका खिचडी आपल्याला जे देतात ना हॉटेलमध्ये ते वेगळा भात आणि वरण जे असतं त्यांची डाळ ते मिक्स करून देतात, पण त्यापेक्षा ही घरची बनवलेली एकदम छान पौष्टिक आणि टेस्टी एकदम लागते। तर नक्की तुम्ही करून बघा। आत्तापर्यंत खिचडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक होऊन जाऊ द्या, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्याचबरोबर इंस्टाग्रामवर आणि फेसबुक पेजला तुम्ही मनीज रेसिपीला फॉलो करू शकता। इंस्टाग्रामवर ID आहे ऑफिशियल मनीज रेसिपी। तर आता इथे सर्व करून घेते आहे। त्याचबरोबर खिचडी तुम्हाला कशासोबत खायला आवडते ते तुम्ही खाऊ शकता। इथे मला लोणचं फार आवडतं, ते पण घरचं बनवलेलं, आणि तुम्ही अजूनपर्यंत ही लोणच्याची रेसिपी पाहिली नसेल माझ्या मम्मीची एकदम पारंपरिक पद्धत मी टाकली आहे, ती नक्की जाऊन बघा। खूप लोणच्याचे प्रकार मी टाकलेले आहे, आणि सोबतच घरचाच बनवलेला हा उडदाचा पापड, आणि त्याचबरोबर घरचं बनवलेलं साजूक तूप। तुपाशिवाय तर काही मजाच नाही, त्यामुळं मस्त तूप टाकून आता ही गरमागरम अशी रेस्टॉरंट
रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी बनवून तयार आहे। खूप आवडेल, तुम्ही नक्की करून बघा घरात सगळ्यांना। डिनरसाठी एकदम मस्त प्लॅन आहे, हलका फुलका। चला तर आता मी गरम गरम एकदम खमंग असा वास सुटलेला आहे आणि मी तर खाऊन बघणार आहे कशी झालेली आहे टेस्ट। तर याच्यात जे आपण 2 डाळी ॲड केल्या होत्या त्यामुळे त्याला सेम बाहेरच्या सारखी टेस्ट येते। तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि वाव, खिचडी एकदम मस्त झालेली आहे, गरमागरम आहे, तूप आहे, पापड आहे, लोणचं आहे घरचं। तर तुम्ही कशासोबत खिचडी खायला आवडते तुम्हाला ते पण मला कमेंट करून सांगा आणि लवकर ही रेसिपी बनवा। रेसिपी बनवल्यावर तुम्ही कमेंट करून सांगा, फीडबॅक देऊ शकता व्हिडिओच्या खाली। तर आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।